अभय कासार, अमित नांदगावकर या सर्व मान्यवरांना या ठिकाणी जे व्यासपीठावर आहेत त्या सर्व मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान केला जातो। अतिशय सुंदर असा उद्घाटन सोहळा या ठिकाणी सुरू झाला आणि सर्व मान्यवरांना हे शिरस्थान घालून त्यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन रायगड जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं सागर सुरक्षा रक्षक कबड्डी स्पर्धेचा 2025 उपस्थित सर्व पाहुण्यांना या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। धन्यवाद। सर्व मान्यवरांना विनंती आहे पुन्हा स्थानापन्न ज्यांचा सन्मान झालेला आहे त्यांनी स्थानापन्न व्हावं। रायगड जिल्हा सुरक्षा कबड्डी स्पर्धा 2025 हा सामना झाला। हॅलो मुरुड संघाचा एक प्रतिनिधी इकडे पाठवा। मुरुड संघाचा प्रतिनिधी मुरुड संघाचा हा चढाई बादर चढाई करतोय तर तळा संघाच्या अंगणामध्ये कुणाल कांबळे हा घेऊन रिक्त असतो आणि त्याला प्रत्युत्तर चढाई पाहूया कशा प्रकारचे खेळ करतो सनी। रायगड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने संपन्न होणारे कबड्डी स्पर्धेकरता मुरुड संघाचा चढाई बादल सुंदर चढाई पाहूया। हो हो एकाच चढाईत 3 खेळाडू बाद केलेले आहेत। सुपर रेड ये सेकंड स्टार क्लिक
हेलो 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 माइक चेक हेलो 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 क्रीडा रसिको या ठिकाणी आपण पाहतोय ते तळा आणि मुरुड या दोन संघादरम्यानचा सामना खेळला जातोय। रायगड जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं सुरक्षा चषक 2000 सागरी सुरक्षा चषक 2025 चा हा या स्पर्धेतील तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील हा उद्घाटनीय मुरुड समुद्रकिनारी सुंदर अशा वनराईनं नटलेल्या या समुद्रकिनारी सामना सुरू झालाय। तो दोन संघादरम्यानचा तळा वर्सेस मुरुड या दोन संघादरम्यानचा पद्मदुर्ग मुरुड संघ काहीशा गुणांनी आघाडीवरती आहे। पाहूया तर मुरुड संघ काहीशा गुणांनी आघाडीवर आहे। रायगड जिल्हा पोलीस दलाच्या विद्यमानं संपन्न होणारी सागरी सुरक्षा चषक 2025 ही भव्य कबड्डी स्पर्धा ही कबड्डी स्पर्धा 5 टप्प्यात खेळवली जाणार आहे। पहिला टप्पा
मांडवा या ठिकाणी संपन्न होतोय। दुसरा टप्पा रेवदंड्या आणि तिसरा टप्पा ह्या मुरुडच्या समुद्रकिनारी, तर चौथा टप्पा जो आहे तो श्रीवर्धन या ठिकाणी आणि पाचवा टप्पा वर्सोली अलिबाग बीच अशा बीचवरती ही स्पर्धा साकारतोय, संपन्न होतोय। मित्रहो, ही कबड्डी स्पर्धा भरण्याचा उद्देश असा आहे, रायगड जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक श्रीमती आचल दलाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकारतोय, संपन्न होतोय। ही स्पर्धा भरण्याचा उद्देश असा आहे की कोळी बांधव आणि पोलीस, मच्छीमार बांधव, सागर रक्षक आणि पोलीस यांचा समन्वय यावा। अर्थात पोलिसांचे 2 डोळे आणि तिसरा डोळा आहे तो म्हणजे आमच्या मित्रांचा, कोळी बांधवांचा, समुद्राशी निगडीत असणाऱ्या सागर रक्षकांचा आणि इतर जे समुद्राशी निगडीत आहेत अशा व्यक्तींचा आणि पोलिसांचा समन्वय यावा, हा उद्देश त्यांनी डोळ्यासमोर ठेवला आणि अशा प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन केलं। आणि या आयोजनामध्ये आज तिसरा दिवस, ही तिसरी स्पर्धा, तिसऱ्या दिवसाची स्पर्धा संपन्न होतोय, साकारतोय आणि त्याला मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती लावली। मुरुडचे नायब तहसीलदार तवर सर या ठिकाणी स्वतः आवर्जून उपस्थित आहेत। त्यांच्या शुभास्ते दीप प्रज्वलन अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। पाटील खानावळेचे मुख्य, पाटील खानावळेचे आमचे पाटील बंधू या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत। विशेषतः कबड्डीवरती अतिशय प्रेम आणि कबड्डीची रुची असणारे पाटील बंधू, त्याचप्रमाणे आमचे प्रमोदजी भाईदे हे समाज सेवक, समाजाशी सेवा करण्याची त्यांच्या मनामध्ये ओढ आहे असे प्रमोदजी भाईदे। त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे मंगेशभाई दांडेकर, भरतभाई बेलोशे असे अनेक आणि इतर अनेक मान्यवर या व्यासपीठावरती विराजमान झाले। त्या सर्व मान्यवरांचं रायगड पोलीस दलाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। स्वागतम, सुस्वागतम। आपण कबड्डी पाहतोय, कबड्डी तळा पोलीस ठाण्याचा संघ जो आहे तो स्टार 11 तळा, या स्टार 11 तळा संघावरती नवोदित खेळाडूंचा भरणा आहे आणि तळ्याचा हा चढाईपट्टू चढाई करतोय तो पद्मदुर्ग मुरुड संघाच्या पटामध्ये। आणि पाहता पाहता लोणाचा बोजा मात्र इकडे आलेला आहे। स्कोर काय आहे? 3-21 असा एकतर्फी सामना मुरुडच्या बाजूने झुकलाय। मुरुड संघामध्ये चांगले खेळाडू आहेत, तर नवोदित खेळाडूंचा भरणा असलेला संघ जो आहे तो तळ्याचा, त्या तळ्याच्या संघाकडनं आपल्याला चांगल्या खेळायची अपेक्षा आहे। पाहूया कशा प्रकारची खेळ करत आहे। रायगड जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं ही स्पर्धा साकारतोय, संपन्न होतोय। अर्थात सागर रक्षक चषक 2025ची ही कबड्डी स्पर्धा, त्या स्पर्धेला उत्कृष्ट प्रतिसाद लाभतोय आमच्या सागरी बांधवांचा, सागरावरती प्रेम करणाऱ्या कबड्डी रसिकांचा। तर ही स्पर्धा साकारतोय, संपन्न होतोय आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये हा दिवस आजचा जो आहे, समोरच मुरुडचा पद्मदुर्ग हा किल्ला आपल्याला या कबड्डीची ही स्पर्धा जी आहे ही कासा किल्ला पद्मदुर्ग उर्फ कासा किल्ला हा या ठिकाणी मुरुडकरांना साक्ष देणारा हा किल्ला, समुद्राशी अनेक पराक्रमाची गाथा सांगणारा, सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा हा समुद्र किनारा। या समुद्रावरती अनेक पराक्रमी लढाया झालेल्या आहेत आणि त्या लढ्यांमध्ये कान्होजी आंग्रे यांनी बाजी मारलेली आहे। तर असा हा किल्ला आणि 22 मध्यंतरापर्यंत मुलाखत
पुढील सामना जो आहे तो मुरुड वर्सेस रोहा असा सामना खेळवला जाईल. दोन्ही संघाने जे आहेत तयारीत राहायचं आहे पुढील सामन्यासाठी. रायगड जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं पोलीस अधीक्षक माननीय अचल दलाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थात त्यांच्या संकल्पनेतून साकारणारी ही भव्य आणि दिव्य कबड्डी स्पर्धा आपण पाहतोय. या कबड्डीचा आनंद घेतोय. या कबड्डीचं थेट प्रक्षेपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. जे कबड्डी रसिक या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन हा सामना पाहू शकत नाही त्यांच्यासाठी यूट्यूब चॅनलला आपल्याला हा सामना पाहता येईल. तर पुन्हा एकदा स्टार 11 तळा संघाचा हा चढाईपट्टू आपला संघ पराभवाच्या छायेत काढला जातोय, दडपला जातोय याचं भान ठेवून चढाईवर चाललाय. कशा प्रकारची खेळी ते करणार आहेत ते मात्र आपल्याला थोड्या वेळात या ठिकाणी पाहायला मिळेल. तर या कबड्डी स्पर्धेला पाहुणे लाभलेले आहेत ते म्हणजे संजय तवर सर, नायब तहसीलदार मुरुड, भरतजी बेलोसे, उप जिल्हा प्रमुख शिवसेना, मंगेश भाई दांडेकर, प्रमोद भाई भायरे, नाना पाटील, अमित कासार, मनीष नांदगावकर, नयन कर्णे, आदेश दांडेकर, यशवंत पाटील, विश्वनाथ चव्हाण, श्रीकांत सुर्वे, हिफजुर रहमान शेख, मोहसिन कासकर, मैफल उल्डे, महेश्वरी सोसायटीचे चेअरमन जगन्नाथ वागळे आणि जय भवानी सोसायटीचे चेअरमन प्रकाश शेठ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. आगरदांड्याचे सरपंच श्री आशिष हेदुलकर सर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा या ठिकाणी ही कबड्डी स्पर्धा साकारतोय, संपन्न होतोय. या कबड्डी स्पर्धेचा उद्देशच असा आहे की आपण सर्वजण पोलिसांचे मित्र आहात आणि आपला समन्वय असावा याकरता ही स्पर्धा कबड्डी स्पर्धांचं आयोजन केलंय. आणि त्याचं सारं श्रेय आहे ते म्हणजे रायगड जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष आणि लोकप्रिय अशा पोलीस अधीक्षक त्यांनी ह्या जिल्ह्याचा चार्ज घेतल्यापासून एक वेगळ्या प्रकारचा ठसा आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये उमटवलाय. एक वेगळ्या प्रकारचं त्यांचं संपर्क जो आहे तो जनतेशी संपर्क आहे आणि अतिशय चांगल्या संपर्कामुळं अनेक कुटीर जे धंदे आहेत त्याला आळा बसेल. त्याच करता पोलीस आणि जनता एकत्र यावी हा उद्देश त्यांच्या डोळ्यासमोर होता आणि त्याकरता अशा प्रकारच्या कबड्डी स्पर्धा विशेषतः कोळी बांधव आणि सागर रक्षक जे आहेत, सागर दलाचे जवान आहेत, सागर रक्षक दलाचे जवान आहेत, त्यांच्यासाठी ही स्पर्धांचं आयोजन केलं आहे. जेणेकरून समुद्रमार्गे होणारे काही अवैध धंदे आहेत किंवा आक्रमणं आहेत ते थांबवण्यासाठी, थोपवण्यासाठी होऊ नये याकरता त्यांचा हा मानस आहे. अतिशय स्तुत्य असा उपक्रम त्यांनी हाती घेतला आणि या स्पर्धेला प्रारंभ झाला मांडवा ह्या सागरी किनाऱ्यावरनं
पहिल्या दिवशीचा सामना मांडवा या ठिकाणी झाला. तदनंतर दुसऱ्या दिवसाचा सामना कबड्डीचे सामने हे रेवदंड्याच्या समुद्र किनाऱ्यावरती संपन्न झाले. हे सामने एकूण 2 सत्रामध्ये चालणार आहेत. प्रत्येक ठिकाणी 2-2 वेळा हे अशा प्रकारच्या सामन्यांचं आयोजन आहे. आता उद्याचा जो सामना आहे तो श्रीवर्धन ह्या समुद्रकिनारी होणार आहे. तर आज मुरुड या ठिकाणी संपन्न होणारी स्पर्धा साखरचं संपन्न होतंय. या सामन्यासाठी हनुमान मच्छीमार सोसायटीचे श्री अण्णा नागावकर, माफ करा, अण्णा आगरकर, हनुमान मच्छीमार सोसायटीचे अण्णा आगरकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी रायगड जिल्हा क्रीडा प्रमुख, पोलीस क्रीडा प्रमुख ऋषिकेश साखरकर यांना विनंती करतोय की अण्णा आगरकर यांचा आपण सन्मान करावा. ऋषिकेश साखरकर, हनुमान मच्छीमार सोसायटीचे त्यानंतर GK मरीन कॅप्टन निकम, त्यानंतर या ठिकाणी आदित्य राजे निकम GK मरीनचे कॅप्टन आहेत आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्यांना सुद्धा ही मच्छीमार बांधवांकडनं दिली जाणार आहे मानाची टोपी ही परिधान केली जाते कॅप्टन साहेबांना. आणि त्यांचा सुद्धा या ठिकाणी समन्वय पोलिसांशी जोडला जातोय. अतिशय सुंदर असं कार्यक्रम हाती घेतलेला आहे. तर तळा हा नवनीत खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे आणि मुरुड हा अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे. तर पाहूया त्यानंतर प्रकाश सरपाटी, जय भवानी सोसायटी चेअरमन यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्यांना सुद्धा ही मानाची टोपी आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान अर्थात सत्कार केला जातोय पोलीस दलाच्या वतीनं. धन्यवाद. यानंतर आगरदंडाचे सरपंच आशिष हेदुलकर, आगरदंडा सरपंच आशिष हेदुलकर यांचा या ठिकाणी सन्मान. या ठिकाणी फैसल कुलडे माजी उपसरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत. विहूर त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. रायगड जिल्हा पोलीस दलाच्या विद्यमानं संपन्न होणारी सागरी सुरक्षा चषक 2025 या 2025च्या चषकामध्ये अनेक संघ सहभागी झालेले आहेत. मुरुड विभाग, श्रीवर्धन विभाग, रेवदंडा विभाग आणि अलिबाग विभाग, मांडवा अशा टप्प्यामध्ये ही स्पर्धा साकारतोय आणि संपन्न होतोय.
रोहा संघ पुढील सामन्यासाठी तयारीला लागायचा आहे. पुढील सामना जो होणार आहे तो ह्या चालू सामन्यातील विजेता संघ वर्सेस माफ करा, रोहा आणि तळा असा सामना होणार आहे. पुढील सामन्यासाठी रोहा संघाला तयार राहायचं आहे. रोहा आणि समुद्र स्वच्छता अभियान या ठिकाणी संपन्न होणार आहे. 20 सप्टेंबर रोजी, शनिवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी समुद्र स्वच्छता अभियान राबवलं जाणार आहे. तरी सर्व सुज्ञ नागरिकांना विनंती आहे, स्वच्छता अभियानामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं असं या ठिकाणी श्री प्रोफेसर भवरे सर यांनी आपल्याला आवाहन केलेलं आहे. समुद्र स्वच्छता अभियानामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग द्यावा आणि आपण आपला भारत, आपला समुद्र किनारा स्वच्छ करूया. 20 सप्टेंबर 2025 शनिवार दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावा. धन्यवाद.
असोत सुंदर संपन्न की महान, भुव असोत सुंदर संपन्न की महान, प्रिया मुचा एक महाराष्ट्र देश आहे. महाराष्ट्र राज्याच्या रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड ऐतिहासिक असं जगप्रसिद्ध ठिकाण, या मुरुड समुद्रकिनारी साकारतोय, संपन्न होतोय ती रायगड जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं संपन्न होणारी सागरी सुरक्षा चषक 2025 ही कबड्डी स्पर्धा मोठ्या उत्साहानं या ठिकाणी संपन्न होतोय. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले संघ आहेत रोहा, तळा, मुरुड. रोहा, तळा, मुरुड असे संघ आहेत. तर या संघादरम्यानचा सामना प्रत्येक ठिकाणी ही स्पर्धा खेळवली जातोय. ही स्पर्धा विशेषतः साखळी पद्धतीने खेळवली जाणार आहे. या स्पर्धेमध्ये जो संघ विजयी होईल तो उपउपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल आणि ही उपउपांत्य फेऱ्यांच्या आणि अंतिम उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी हे सामने अलिबाग वर्सोली बीच या ठिकाणी खेळवले जाणार आहेत. तर या ठिकाणी हा पहिला सामना संपलेला आहे. तळा वर्सेस रोहा लगेच दुसऱ्या सामन्यासाठी तयार राहायचं आहे. दुसरा सामना जो आहे तो तळा वर्सेस रोहा या दोन संघादरम्यानचा आहे. तळ्याचा एक खेळाडू कृपया इकडे माईककडे पाठवा.